नमस्ते, सिम्पली कुक विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर एक अशी रेसिपी शेअर करणार आहे जी कुरकुरीत, चविष्ट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते, ते म्हणजे बटाट्याचे वेफर्स। चला तर मग रेसिपीला उशीर न करता सुरुवात करूया। त्यासाठी आपण असे बटाटे घ्यायचे। आपण आधी ह्याची साल काढून ह्याला खिसून घेऊयात। ह्याचा खराब पार्ट हा काढून घेऊ, असा जे खराब असतात ना ते काढून घेऊ असं सोलून। सर्व बटाटे आपण असे आता सोलून घेऊया। इथे आपला बटाटा हा साल काढून झालाय। ह्याला आता आपण पाण्यात टाकून ठेवलाय। ह्याला आता खिसून घेऊयात आपण। आपल्याला ह्या खिसणीच्या साहाय्याने एकदम पातळ असे काप करून घ्यायचे। काप हे पातळच पाहिजे, जाड असले तर चिप्स हे चांगले लागत नाही। तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे मी काप केलेले आहेत। आता आपण ह्या सर्व काप केलेले आहेत ना, त्याला असं पाण्याने अजून एकदा धुवून घेऊया छान, म्हणजे त्याचं स्टार्च आहे ना हे सर्व निघून जाईल। हे 5-10 मिनिटांनी ना असे छान कडक होतात। इथे आता कॉटनच्या कापडवर आपण हे चिप्स पसरून घेतलेले आहेत, त्या छान आता आपण कोरडे करून घेऊयात, म्हणजे ते तळायला सोपे जातील। तुम्ही बघू शकता बटाट्याचे काप हे छान कोरडे झालेले आहेत आणि हे सगळे स्लाइस आपल्याला टाकून घ्यायचे। इथे आपल्याला तेल हे कडकडीत असं गरम करायचं आहे, म्हणजे ते छान वेफर्स असे कुरकुरीत आपले तळले जातील। आणि बघा हे कसे आता तरंगून असे वरती आलेले आहेत, ते हलके झालेले आहेत, म्हणजे हे तळायला लागलेले आहेत चांगल्यापैकी। इथे आपल्याला कसं कळतं हे वेफर्स तळलेत पूर्ण, हे जे बुडबुडे पूर्ण तुम्ही बघू शकता कमी झालेले आहेत, म्हणजे तळले गेलेले आहेत। आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे। तुम्हाला आवाज येत असेल, असा आवाज येतो। ह्याला सर्व आपण असं काढून घेऊया। सर्व आपण आता हे असे चिप्स हे तळून घेऊया। इथे आपले चिप्स रेडी आहेत। आता ह्यावर आपण आहे ना मीठ टाकून घेऊया थोडं। मी वरूनच अशी मीठ टाकते ह्याला, मी तेलात मिठाचं पाणी करून टाकत नाही। तुम्ही तसं टाकलं तरी पण चालेल। तुम्हाला आवाज येत असेल, खूप क्रिस्पी झालेत हे वेफर्स। तुम्हाला एक मी तोडून दाखवते। शेवटी एवढंच म्हणेल की बटाट्याचे वेफर्स हे आपल्याला आनंद देणारे चविष्ट स्नॅक्स आहेत, पण आरोग्य सांभाळूनच त्याचा आनंद घ्या। धन्यवाद।